आफ्टरनून स्टुडंट्स, आज आपण या ठिकाणी BA सेकंड इयरचा होम सायन्स या विषयाचा सेमिस्टर तिसऱ्याची तासिका घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आजची ही तासिका जी आहे गृहविज्ञान विषयाचा पेपर नंबर 6 वस्त्रशास्त्र या विषयाची तासिका आपण या ठिकाणी घेत आहोत। या विषयाला सुरुवात, या युनिटला सुरुवात, फर्स्ट युनिट जे आहे वस्त्र रंगाई या युनिटला आपण पाठीमागे सुरुवात केलेली आहे। आज या युनिट मधला पुढचा मुद्दा रंगाची निवड करणे। कपड्याच्या प्रकारानुसार वस्त्रतंतूच्या प्रकारानुसार आपल्याला रंगाची निवड करावी लागते, तेव्हाच ते रंग त्या वस्त्रावरती, त्या तंतूवरती योग्य रीतीने बसतात आणि योग्य रंगाची प्राप्ती आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असते। तर आपल्याला आता या ठिकाणी की रंगाची सिलेक्शन ऑफ डाईज, रंगाची निवड जी आहे ती कशी करायची ह्या मुद्द्यावरती आपण आज या ठिकाणी बोलणार आहोत। तर वस्त्र रंगाई ही जी क्रिया आहे ती सर्वसाधारणपणे केल्या जाणाऱ्या मूलभूत प्रक्रिया ज्या आहेत त्या केल्यानंतर मात्र विशेष परिसज्जा प्रक्रिया करण्यापूर्वी, म्हणजे कपड्यावरती दोन प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात। एक परिसज्जा प्रक्रिया आणि दुसरी आहे विशेष परिसज्जा प्रक्रिया। तर वस्त्र रंगाई ही दोन्ही प्रक्रियेच्या मध्ये केली जाणारी प्रक्रिया आहे, म्हणजे परिसज्जेच्या प्रक्रियेनंतर परंतु विशेष परिसज्जेच्या प्रक्रियेच्या पूर्वी, म्हणजे परिसज्जा आणि विशेष परिसज्जा या दोन गोष्टींच्या मध्ये ही प्रक्रिया जी आहे ती वस्त्र रंगाईची प्रक्रिया जी आहे ती केली जात असते। या विशेष परिसज्जा प्रक्रियामुळे नवीन पद्धतीने तयार झालेले कापड जे आहे ते अतिशय सुंदर दिसत असते, तसंच त्या कापडाची गुणवत्ता जी आहे ती त्या ठिकाणी वाढलेली असते। कापडाला रंगवल्यामुळे आणि त्याच्यावरती छपाई केल्यामुळे कपड्याची सुंदरता आणि आकर्षकता ही अधिक होते किंवा वाढते। वस्त्र रंगवण्याच्या प्रक्रियेमध्ये धागे किंवा कापड विविध रंगामध्ये बुडवून त्यांना रंग दिले जातात। तर वस्त्र छपाईमध्ये कापडावर पॅटर्न किंवा डिझाईन एका रंगात किंवा विविध रंगामध्ये छापले जातात। याकरिता रंग हे द्रव स्वरूपात किंवा इतर स्वरूपातही वापरले जातात। रंगीत वस्त्र तयार करण्यासाठी तंतू, धागे किंवा कापड या तीन टप्प्यामध्ये त्याला रंग दिला जातो। म्हणजे वस्त्र तयार करण्यापूर्वी आधी तंतू तयार केला जातो, तंतू तयार केल्यानंतर त्याचा धागा विणला जातो आणि धागा विणल्यानंतर त्याच्यापासून वस्त्र निर्माण केलं जातं। तर या तीनही गोष्टीला म्हणजे तंतू, धागा आणि वस्त्र या तिघांनाही वेगवेगळ्या म्हणजे या तीनही टप्प्यामध्ये रंग दिला जातो। कोणत्या टप्प्यामध्ये रंग द्यायचा हे त्या कापडाच्या तंतूवर डिपेंड असतो, म्हणजे ते कापडाच्या प्रकारावरती अवलंबून असते। त्याचा दर्जा व रंगाचा परिणाम देखील त्यावरच अवलंबून असतो। तंतूला रंग दिल्यानंतर तो अधिक पक्का बसतो, धाग्यांना रंग दिल्यानंतर तो थोडा कमी पक्का असतो आणि वस्त्राला जेव्हा रंग देतो तो त्याच्यापेक्षाही कमी पक्का असतो। म्हणजे वस्त्रामध्ये जर तंतूला रंगवलं गेलं तर तो रंग अधिक काळ टिकून राहण्यासाठी किंवा त्याच्यासाठी मजबूतीसाठी योग्य असते। म्हणजेच तंतूला रंगवून जर वस्त्र निर्मिती केली तर तो रंग निघत नाही, परंतु तंतू बनल्यानंतर जर धाग्याला रंग दिला तर तो रंग जाण्याची शक्यता असते, किंवा वस्त्र बनल्यानंतर त्या वस्त्राला रंग दिला तर त्या वस्त्राचा रंग निघण्याची ही शक्यता असते। म्हणून वस्त्र निर्मितीपूर्वी, धागा निर्मितीपूर्वी जर तंतूला रंग दिला तर तो रंग दीर्घकाळ टिकून राहत असतो। आता या ठिकाणी रंगाची निवड कशी करायची तर हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत की रंगाची निवड करणे। तर कापडाकरिता योग्य रंग निवडण्याकरिता वनस्पती, प्राणीज आणि कृत्रिम तंतूवर कोणते रंग योग्य बसतात किंवा पक्के बसतात हे माहीत असणे अत्यावश्यक असते। म्हणजे आपण जेव्हा तंतूचं वर्गीकरण बघितलंय की वनस्पती तंतू, प्राणीज तंतू, खनिज तंतू आणि कृत्रिम तंतू,
तर या वेगवेगळ्या तंतूंपासून वस्त्राची निर्मिती होत असते. मग या वेगवेगळ्या वस्त्रानुसार त्याच्यावर वापरला जाणारा रंग जो आहे तो सुद्धा वेगवेगळा असतो. म्हणून तंतूनुसार त्याच्यावरती कोणता रंग पक्का बसणार आहे हे अगोदर माहिती असणे आवश्यक असते. साधारणपणे सुती आणि लिनन तंतूकरिता जे रंग वापरतात ते रेयॉन करिता देखील वापरले जातात. म्हणजे सुती आणि लिनन याच्यासाठी जो रंग वापरतात तोच रंग रेयॉन करता देखील वापरला जातो. परंतु इतर तंतूकरिता वेगवेगळ्या रंगांची निवड जी आहे ती करावी लागते. म्हणजे इथे फक्त 3च तंतू असे आहेत की ज्याच्यासाठी एका रंगाचा वापर आपण करू शकतो. म्हणजेच की लिनन, सुती आणि रेयॉन या 3 तंतूसाठी एकाच रंगाचा वापर होऊ शकतो. परंतु इतर वेगवेगळे जे तंतू आहेत तर त्या तंतूनुसार वेगवेगळ्या रंगाची निवड जी आहे ती त्या ठिकाणी करावी लागते. जेव्हा एखादा रंग कापडावर सहजासहजी बसतो व रंग पक्का बसण्याकरता कोणत्याही इतर पदार्थाची फिक्सिंग एजंट म्हणून गरज नसते तर अशा रंगाला प्रत्यक्ष रंग असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष रंग हा रंग असा आहे की त्याला वस्त्रावर, तंतूवर किंवा धाग्यावर बसवण्यासाठी कुठल्याही फिक्सिंग एजंटची, बाइंडिंग एजंटची, धरून ठेवणाऱ्या एजंटची गरज नसते. हा रंग डायरेक्टली आपल्या कपड्यावरती होत असतो आणि म्हणून याला प्रत्यक्ष रंग किंवा डायरेक्ट रंग असं म्हणतात. आणि हे रंग जे आहे हे आपल्याला सहजासहजी उपलब्ध होत असतात. हे रंग स्वस्त असतात आणि वस्त्र रंगवण्याची पद्धत या रंगांपासून ती देखील सोपी असते. मात्र हे रंग जास्त टिकाऊ नसतात. रंगवण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया होत नसून रंग केवळ कापडामध्ये शोषला जातो. प्रत्यक्ष रंग म्हणजे मुख्यतः अमाइन्स व फिनॉइल्स असून ते पाण्यात द्राव्य असतात. म्हणून रंगवल्यानंतर रंग पक्के बसण्याची क्रिया केली नाही तर धुण्यात रंग हा निघून जाऊ शकतो. म्हणजेच प्रत्यक्ष रंगाचा जेव्हा आपण अभ्यास करत होतो तेव्हा आपण एक गोष्ट बघितली होती की हा रंग जो आहे हा पाण्यात द्रव्य आहे, जलद्राव्य आहे आणि हा जेव्हा पाण्यात विरघळतो आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा कापड त्याच्यामध्ये बुडवतो तर पाण्यातील रंग वेगळा होऊन कापडावर बसण्यासाठी खाण्याच्या मिठाचा उपयोग त्या द्रावणामध्ये करावा लागतो. म्हणजेच कलर फिक्स बसण्यासाठी, रंग परमनंट होण्यासाठी, जास्तीत जास्त रंग कपड्यावर बसण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मिठाचा उपयोग, खाण्याच्या मिठाचा उपयोग जो आहे तो आपल्याला करावा लागतो. आणि जर हा केला नाही तर आपला कपडा वाळल्यानंतर, रंगवण्याच्या प्रक्रियेनंतर त्याच्यातला काही रंग जो आहे तो निघून जाऊ शकतो, ते कापड फिक्क होऊ शकतं. म्हणून आफ्टर प्रोसेस साठी आपल्याला त्याच्यामध्ये मीठ वापरणं हे गरजेचं असतं. रंगाचा पक्केपणा म्हणजे धुतल्यानंतर रंग न निघणे किंवा न बदलणे. विविध रंगाचा पक्केपणा हा वेगवेगळ्या परिस्थितीवर अवलंबून असतो. एखादा रंग धुतल्यामुळे फिक्का झाला नाही तर तो सूर्यप्रकाशामुळे फिक्का होऊ शकतो. याकरता रंगाचा पक्केपणा ज्या घटकाचा परिणाम होतो म्हणजे जसे की घाम, शुष्क धुलाईची प्रक्रिया, विरंजन प्रक्रिया, खारे पाणी, स्विमिंग पूल मधलं पाणी, याच्यामध्ये क्लोरीन आणि वातावरणातील वायू किंवा वायू प्रदूषके इत्यादी काही रंग कापड ओला असताना निघण्याची शक्यता असते व दुसऱ्या कपड्यांना ते लागण्याची शक्यता असते. काही रंग कापड थोडेसे घासल्यानंतर, रब केल्यानंतरही निघतात. म्हणजे अशा पद्धतीने वातावरणाचा आणि त्या परिस्थितीमध्ये संयोग पावणाऱ्या घटकांच्या आधारावरती काही कपड्यांचा रंग जो आहे तो फिक्का होत असतो, काही कपड्यांचा रंग हा पूर्णपणे पाण्यामध्ये निघत असतो आणि तो इतर त्याच्या सोबत भिजवलेल्या इतर कपड्यांवरती तो जमू शकतो. तर अशा पद्धतीने रंगाचा पक्केपणा जो आहे तो कमी झाला तर अशा पद्धतीचे परिणाम जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतात. अशा प्रकारे योग्य रंगाची जर निवड आपण केली नाही तर
त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला वरील प्रक्रियांना, वरील गोष्टींना सामना करावा लागेल आणि म्हणून योग्य प्रकारे उपयोग करण्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीच्या रंगाची आणि कपड्याच्या तंतूची निवड जी आहे ती त्या ठिकाणी करणं गरजेचं राहील. जसं की पडद्याच्या कापडांमध्ये प्रकाशामुळे फिकेपणा पडणार नाही असे रंग त्याला द्यायला हवेत, कारण की पडदा जो आहे तो आपण दरवाजा खिडकींना लावत असतो आणि त्या दरवाजा खिडकींमधनं हवा आणि प्रकाश या दोन्ही गोष्टीची एंट्री ही होत असते आणि मग या प्रकाशाच्या संपर्कात जर तो पडदा येत असेल तर त्या प्रकाशाचा त्याच्यावरती विपरीत परिणाम होऊन तो पडदा जो आहे तो फिक्का होऊ नये किंवा त्याचा रंग पूर्णपणे जाऊ नये म्हणून आपल्याला पडद्याला जेव्हा रंग द्यायचा असतो तर त्यानुसार त्यासाठी रंगाची निवड जी आहे ती करायला पाहिजे. म्हणजे पडद्याच्या कापडानुसार जर पडद्याचं कापड आहे तर तो प्रकाशाशी संपर्कात येणार आहे आणि म्हणून प्रकाशाचा त्याच्यावर विपरीत परिणाम होऊ नये असे रंग त्या पडद्याच्या कपड्यावरती द्यायला पाहिजे. धुतल्यानंतर रंग जाणार नाही हा गुणधर्म रोजच्या कपड्यांसाठी म्हणजे ते डेली वेअर्सचे जे कपडे असतात जे रोज धुतले जातात तर त्याच्यावरती धुण्याच्या प्रक्रियेचा कुठलाही परिणाम होऊ नये आणि त्याचा रंग फिका पडू नये किंवा डेली वापरणाऱ्या ड्रेसेसमध्ये अशा पद्धतीने रंगाचा वापर असावा की ज्यामुळे धुण्याच्या प्रक्रियेमध्ये ते जाणार नाही. कापडाकरिता एखादा रंग निवडल्यानंतर त्याचा फॉर्म्युला सारखा ठेवायला हवा. जो रंग आपण वापरू त्याचा लॉट नंबर लक्षात ठेवावा आणि त्याची नोंदही त्या ठिकाणी ठेवावी लागते. म्हणजेच समान छटेचा रंग जो आहे तो संपूर्ण वस्त्रावरती प्राप्त होऊ शकतो. रंगाचे प्रमाण वेगवेगळे घेतल्यास किंवा पाण्याचे प्रमाण वेगवेगळे घेतल्यास, उष्णता वेगवेगळी दिल्यास, तंतूची बनावट, वस्त्राची बनावट ही वेगवेगळी असल्यास तयार रंगामध्ये बदल होण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या किमतीच्या रंगामध्ये देखील शेड्स वेगवेगळे असण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हा सारखे कपडे किंवा पडदे इत्यादी रंगवायचे असल्यास एकच डायलॉटचा रंग वापरावा म्हणजे त्याच्या छटांमध्ये तफावत होणार नाही. म्हणजेच कारखान्यामध्ये मशीनच्या माध्यमातून जेव्हा रंगाचे द्रावण तयार केले जाते आणि त्याच्यातून कपडा हा प्रवाहित केला जातो तर तेवढा सगळा कपडा एकाच वेळेस जर प्रवाहित होत असेल तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. परंतु ती प्रक्रिया संपल्यानंतर आपल्याला सेम कापड तयार करायचं असेल तर त्यावेळेस द्रावण बदलेल, त्याच्यातलं प्रमाण बदलेल आणि मग कपड्याचा रंग देखील, शेड देखील त्या ठिकाणी बदलू शकतो. म्हणून अशा वेळेस जो काही लॉट आहे, लॉटचा नंबर, पाण्याचं प्रमाण, रंगाची प्रमाण या सगळ्या गोष्टींची नोंद जी आहे ती त्या ठिकाणी केलेली असली पाहिजे. नाहीतर एकाच कपड्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या छटा ज्या आहेत त्या तयार होतील आणि मग परिणामी त्या कपड्याचा वापर एकाच गोष्टीसाठी करता येणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची काळजी कारखान्यामध्ये जेव्हा वस्त्र रंगवलं जातं तेव्हा घेतली जाते आणि घेतली गेली पाहिजे. अन्यथा त्या कपड्यामध्ये ती सुंदरता, ती आकर्षकता राहत नाही आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो त्याच्या वस्त्र निवडीच्या गोष्टींवरती होईल. त्याच्यामुळे ही गोष्ट कारखान्यात रंग देताना लक्षात घेणे गरजेचे असते. यानंतर आता आपण या ठिकाणी ही गोष्ट बघितली आहे की कपड्याला रंगाची निवड ही कशी करायची आहे किंवा कापडानुसार रंगाची निवड कशी करायची ह्या गोष्टीचं माहिती जी आहे ती आपण आत्ताच्या याच्यामधून घेतलेली आहे विवेचनातून. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की कापड रंगवण्याच्या पद्धती, म्हणजे हा दुसरा मुद्दा याच्यामधला आहे की कापड रंगवण्याच्या पद्धती. तर याच्यामध्ये एकूण 6 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे स्टॉक डाइंग, दुसरी मेथड आहे टॉप डाइंग, तिसरी पद्धत आहे यार्न डाइंग
आहे पीस डाईंग, पीस डाईंग. पाचवी पद्धत आहे डोप डाईंग आणि सहावी पद्धत आहे गारमेंट डाईंग. तर ह्या 6 पद्धतीने कापड हे रंगवले जात असते. प्रत्येक रंगवण्याच्या पद्धतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची विविधता किंवा वेगळ्या प्रकारची मेथड जी आहे ती त्या पद्धतीच्या प्रकारानुसार कपडा जो आहे तो रंगवला जातो. तर ह्या कापड रंगवण्याच्या ज्या पद्धती आहेत याचा अभ्यास आपण येणाऱ्या पुढच्या तासिकेमध्ये करणार आहोत. आज मी तुम्हाला फक्त याचे इंट्रोडक्शन म्हणून या 6 प्रकारचे कापड रंगवण्याच्या पद्धती आहेत आणि यातील एक पद्धत आपण येणाऱ्या तासिकांमधून बघणार आहोत. तर या पद्धतीनुसार कापड कसं रंगवलं जातं, या पद्धतीमध्ये त्रुटी राहू नये, दोष राहू नये म्हणून काय काळजी घ्यायची असते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे आपण पुढच्या तासिकेमध्ये करणार आहोत. आजची आपली ही तासिका ज्याच्यामध्ये रंगाची निवड करणे, कापड रंगवण्यासाठी कुठल्या प्रकारच्या रंगाची निवड केली पाहिजे, त्याच्यानंतर कापड तयार होताना आधी ते तंतू असते, नंतर तो धागा असतो आणि नंतर ते वस्त्र असते. तर या तंतू, धागा आणि वस्त्रामध्ये पैकी जेव्हा तंतूला रंग दिला जातो तेव्हा तो जास्त पक्का राहतो. या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आजच्या या तासिकेमधून लक्षात आलेल्या आहेत. तर पुढच्या तासिकेमध्ये आपण कापड रंगवण्याच्या पद्धती या विषयासह भेटूया. थँक्यू.